नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. पेण तालुक्यात भाजपमध्ये आंधळे मुके बहिऱ्यांचं राजकारण सुरू असून रवी पाटील यांचं राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे डावपेच रचले जात असल्याचा जोरदार आरोप शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी वढाव येथील प्रचार सभेत केलाय. भाजपनं गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या मिलिंद पाटील यांना तिकीट नाकारलं. हे चुकीचं राजकारण असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. वडखळ जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार मिलिंद पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेत दळवी यांनी शिवसेनेची ताकद, नेतृत्व आणि भविष्यातील विजयाचा निर्धार व्यक्त करत मतदारांना धनुष्यबाणावर शिक्का मारण्याचं आवाहन केलंय. यावेळी पंचायत समिती उमेदवार राजेश मोकल यांनीही विरोधकांवर टीका करत शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. सभेला 1,500 ते 2,000हून अधिक नागरिक, महिला वर्ग आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी अनेक कार्यकर्ते आणि महिला सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सभेतील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता वडखळ गटात शिवसेनेच्या विजयाचे चित्र स्पष्ट दिसतंय असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. आज या ठिकाणी वल्गना केल्या जातात. बऱ्याचशा महिला मंडळींना, महिला बचत गटांना पैसे येत आहेत. भरपूर पैसा समोरच्या उमेदवाराकडे आहे. परंतु ज्यांनी 7.5 वर्ष या वाशी खारेपाटाचं नेतृत्व केलं त्यांनी फक्त कधी लोकांच्या प्रत्येक ज्या आश्वासन होते त्या आश्वासनाला पानं पुसली आणि फक्त JSWचा ठेकेदार याला व्हायचंय, बाकी यांच्या पलीकडे काय नाही. जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तर JSWचा ठेकेदार. आता जिल्हा परिषद मधून कुठून काम आणलं नाही तर या कोपरोलीमध्ये JSW कडून जी खारल्यांची खार बंदिशीचं काम आणलं. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हा ठेकेदार होऊ शकतो का, हा सवाल तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे. फक्त ठेकेदारी करायची, JSWची लाचारी पत्करायची, ही लाचारी आपल्या रक्तात नाही. मित्रांनो, खारेपाटाच्या कुठल्याही टोकावरती जा, कुठल्याही भागात जा, अरे आपण कधी हालत नाहीत. तसा पाऊस पडल्यावर बेडकं ओरडतात, तसे फक्त निवडणूक आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या फेऱ्या वाढायला लागल्या. याचा जबाब आणि याचा जाब ही खारेपाटातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी आमच्या गोरख भाऊंनी सांगितलं की वाशी ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा. सरपंच ते सरपंच स्वतः होते, त्यांच्या सौभाग्यवती सरपंच होता. या माणसानं आयुष्यभर नाती जपली आणि म्हणून त्याच्या मागे आज मोठा जनसमुदाय. आणि आताच्या सरपंचांनी माती विकली. हा फरक तुम्हाला आम्हाला साध्य करावा लागेल. यासाठी चिडून उठा, पेटून उठा. संघर्षाची लढाई आहे. हा संघर्ष तुम्हाला आम्हाला निश्चितपणे विजयाकडे घेऊन जाईल. राजेश मोकल पंचायत समितीचे सदस्य होते, वहिनी सदस्य होत्या आणि वडखळचा आदर्श गाव, एक सुजाण गाव कसा असतो याचा आदर्श राजेश मोकल यांनी वडखळकरांना दिलेला आहे. परवाची ती साहेब रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. आमच्या VP पाटील सर भावना विवाद झाले की एवढा मोठा जर जनसमुदाय असेल तर निश्चितपणे आता विजय आपल्या समीप आलाय. आपण निश्चितपणानं विजयाच्या जवळ पोहोचलेलो आहोत. परंतु मित्रांनो, स्वस्थ बसू नका, थांबू नका. रात्र वैरायची आहे आणि आपल्या समोर येतील, पैसे देतील. माझी विनंती, आपण पैसे घ्या, परंतु पैसे घेऊन लोकांकडे आता पैसा कुठला तर JSWची ठेकेदारी केले, हाच पैसा आहे फक्त. या पैशावरती आपण फक्त एवढी उन्मत्तपणा साहेब आलाय की या पैशाच्या जोरावरती आम्ही याला विकत घेऊ. मी मनापासून आज आमच्या हनुमान भाद्रचं कौतुक करतो. आमच्या वडाव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, त्याला परवा 2 लाखाची ऑफर आली. त्यांनी ऑफर धुडकावून लावली. आम्ही जिथं शब्द दिला, आम्ही निर्धार केलाय की मिलिंद पाटील आणि गोरख पाटलाला निवडून आणायचा. तो निर्धाराच्या मागे ठाम राहिला. खूप गरीब परिस्थिती आहे, पण मनापासून असे कार्यकर्ते, 72 कार्यकर्ते इथं आहेत साहेब. या ठिकाणी या मातीमध्ये, या खारेपाटाच्या मातीमध्ये निश्चितपणाने शिवसेना रुजली जाईल, ती फुलली जाईल आणि आपल्याला आश्वासक शब्द देतो, आपण आमच्या मागे खंबीरपणाने उभे राहाल. यात कुठे तीळ मात्र शंका नाही. सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सामाजिक समाजकारण करणारी माणसं आहोत आणि निश्चितपणाने आम्हाला कुठले मोठे घबाड यांनी जे घेतले ते आम्हाला घबाड नको. सामान्याच्या अश्रू पुसण्याचं काम आम्हाला करायचं आहे. साहेब, एक वाईट वाटतं, आमचा पैराम कोटक जो गाव आहे, आमची पैराम कोटकची सारी मंडळी या ठिकाणी आले. साहेब, दुर्दैव आहे, त्या ठिकाणी अजून रस्ता गेला नाही. 2017 साली आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. साहेब, वाईट असं वाटलं, एका पावसाळ्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचं प्रेत आम्हाला होडीतून न्यावं लागलं. आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी असेल म्हणून या विकासाला कुठेतरी यांनी विकास रोखला. अरे, जिल्हा परिषद सदस्य 7.5 वर्ष झोपला होता. तुम्हाला या लोकांचे कधी अश्रू पुसण्याची वेळ आली नाही. तुम्ही कधी फिरवलत नाही. फक्त पेढीवर बसायचे, नेत्यांना फक्त सलाम ठोकायचा, त्यांना नमस्कार करायचे, चमत्कार करायचे. याच्या पलीकडे 7.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्यांनी काही केलं नाही. त्याला जाब देण्याची, त्याला उत्तर देण्याची वेळ आमच्या प्रत्येक खारेपाटाच्या मध्ये आहे. मी एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपल्या या खारेपाटाच्या मातीतला माझ्यासारखा सामान्य तरुणाला आपण संधी द्या.
सर्वतीर्थावर पाठवा. मी नक्कीच सांगतो की जेवढा आज दळवी साहेबांनी मला आशीर्वाद दिलेत, माझ्या पाठीमागं खंबीरपणानं पाठबळ उभं केलंय. महाराष्ट्राचे आदरणीय नेते शिंदे साहेब असतील, गोगोले साहेब असतील, यांच्या मार्फत या खारेपाटाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढीच कळकळीची विनंती आपल्याला करतो. आदिल विरुद्ध महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे जे सामर्थ्य आहे, या खारेपाटाच्या मातीमध्ये हा सामर्थ्याचा हुंकार फुलू दे आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हाला तिघांना भरघोस मताने विजयी करा. सामाजिक पेनचं राजकारण वेगळ्या दिशेला चाललंय. एक भयावह परिस्थिती या पेन विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे. पाठून आलेले पुढे उभे राखले असे आपण बोलतो, तशीच परिस्थिती पेनमध्ये निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं जे आता राजकारण चालू आहे, ते आंधळे, बहिरे आणि मुके अशीच एक संघटन तयार झाले की आम्हालाही कळत नाही नक्की की आम्ही कुठला शब्द कशा पद्धतीने त्यांच्या कानावरती की डोळ्यासमोर या सगळ्या बोलावं. काही महामाग सुपारी घेऊन आलेत, राष्ट्रवादी सुपारी घेतली, शिवसेनेला बाहेर काढायचं, हा सगळा गेम प्लॅन त्यांनी केला. पण मी मातब्बर राजकारणी नक्की आहे. खासदार महोदय त्याच्यामध्ये लीड करत होते आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे खरं आहे की मागून आलेले पुढे म्हणजे फ्रंटला कसे आले हे सगळं बघत असताना मनाला नक्की वेदना होत्या. रविशेठना मी बोललो की रविशेठ बघा, थोडंसं आपण वेगळ्या विचाराने एकत्र जाऊया. पण राजकीय परिस्थिती वेगळी झाली मिलिंदजी. ही खऱ्या अर्थाने रविशेठ पाटलांच्या घराला संपवण्याचा विडा उचलला का अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग मी गिअर बदलला, वरिष्ठांची अनुमती घेतली की शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे आणि मला 59 पैकी बहुतांश सीट आपण लढल्या पाहिजेत. या शिवतीर्थावरती भगवा फडकवाच पाहिजे. कारण 2 वेळा त्यांनी मला स्वीकारून 2दा आमदार केला आणि मला आता देणं लागतं की या शिवतीर्थावरती भगवा फडकवला पाहिजे, शिवसेना अध्यक्ष बसलाच पाहिजे आणि वडखल मतदारसंघाचा तुमचा घरातला उमेदवार मिलिंद सभापती झाला पाहिजे. आता शेवटचा हरिओम असंच बोललं पाहिजे. कारण शेवटी सभागृहात बोलण्याची ताकद, धमक, अभ्यास हे सगळे कलागुण असले पाहिजे. शिकलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे, ती परिभाषा शिकली पाहिजे. कुठेही गुण तसा दिसत नाहीये, पण मिलिंदच्या मध्ये सर्व गुण संपन्न असणारा एक नेता आहे. चंद्राजी मध्यंतरी बोललो मी, कदाचित 1 वर्ष पेनमध्ये काम केलं तर मी नक्की पेनचा आमदार होऊ शकेल. अर्थात मी काय रविशेठची जागा घेणार नाही आहे, पण रविशेठला हटवायचा करून प्रयत्न करते, जागा नक्की मी घेईन. आता आपण बघितलं की खासदारांची पत्नी जांभूळपाडा मतदारसंघामध्ये उभी राहते. मी तिथे ताकद लावलेली आहे का मी पण गेअर बदलणार आमदार आहे. मिलिंदजीने सांगितलं की खूप पैसे वाटतात, आमच्या महिलांना साड्या आणल्यात, कोणते धारप साहेबांनी 10,000. जरूर घ्या महिलांनी, काय चिंता करू नका, आपलेच पैसे आहेत. पेन विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना धनुष्यावरती 5 जिल्हा परिषद लढतो आपण. नागोंडा चित्र वेगळ्या, उठाव झाला तिथे देखील. सगळे कार्यकर्ते एकवटले जात तिथे बघितलं. हे कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेना उभाटा सोडून राष्ट्रवादीने प्रवेश केला आहे, त्याला कायमचा घरी पडवण्यासाठी जनता एकत्र आलेली आहे. जसं वडखलमध्ये बघितलं मी, लोकांनी लढाई अंगावरती खांद्यावरती घेतलेली आहे. तेव्हा 9 तारखेला गुलाल मीच घेऊन येणार आहे, काळजी करायची गरज नाही आहे.
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव धान्य खरेदीवर केंद्रावर विक्री केलेल्या धानांचे पैसे 3 महिन्यापासून थकवलेत। त्यामुळे झोपेत असलेल्या कुंभकर्णी सरकारला जाग करण्यासाठी लाखादूर तहसीलच्या समोर फटाके फोडून निषेध करण्यात आला। तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर यांनी बोलताना सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरून व्यापाऱ्यांचा फायदा करणारी आणि शेतकरी विरोधी सरकार असल्याचं मत व्यक्त केलंय। धनु हटवार यांनी येत्या 2 दिवसात जर पैसे मिळाले नाही तर भंडारा येथील पणन अधिकारी कार्यालयावर उभारी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मंगेश राऊत यांनी 2 दिवसात पैसे मिळाले नाही तर आम्ही पणन अधिकाऱ्यांची शेजारिंग केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। आजचं जे आंदोलन आहे फटाके फोडो आंदोलन हे म्हणजे शरमेची बाब आहे शेतकऱ्यांसाठी। म्हणजे शासनाचा निषेध आहे याच्यामध्ये, कारण की सर्व देशाला माहीत आहे की धान कधी पेरला जाते, कधी कापल्या जाते, कधी मळणी केल्या जाते आणि कधी विक्रीला उपलब्ध होतो। तरी पण शासनाचा दरवर्षी हाच गोंधळ असतो। केव्हा सर्क्युलर निघणार एखाद्या धान खरेदीचा, नंतर कधीतरी लिमिट येणार, लिमिट भेटली तर मग त्याचं मोजमाप होणार नाही, मोजमाप झालं तर पैसे येणार नाही। आणि म्हणून ही शेतकऱ्याची पिळवणूक चाललेली आहे। पंतप्रधानांनी जो नारा दिला आहे डबलिंग फार्मर इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून, त्याला पूर्ण तिलांजली आहे। शेतकऱ्याला खचित कसं पकडता येईल आणि व्यापाराचा कसा फायदा होईल या दृष्टीने सगळं चाललेलं आहे। परंतु या निमित्तानं एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे जसा मोजमाप झालेला असेल धानाचं, तर त्याचे 15 दिवसात त्याला पैसे मिळाले पाहिजेत, चुकारे मिळाले पाहिजेत। आणि धानाच्या लिमिटसाठी ज्या ज्या संस्थांना परमिशन दिलेली आहे, म्हणजे परवानगी दिलेली आहे, मग ते खाजगी असो सहकार क्षेत्रातले असो, त्यांचं लिमिटच्या सगळ्या शेतकऱ्याकडे म्हणजे शासनाकडे सगळा सातबारा उपलब्ध आहे। असं काहीच नाही की बा त्याला सातबारा पाहावा लागतो किंवा नाही, सगळं डिजिटल झालेलं आहे। एकीकडे म्हणजे एकीकडे शासन क्लेम करतं की बा डिजिटल इंडिया म्हणून, आणि एकीकडे सातबारा किंवा शेतकऱ्याची पिळवणूक करतो। ते सगळं थांबलं पाहिजे। हे दरवर्षी तेच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं। तर हे थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। 5 तारखेपर्यंत DOने सांगितलं की 2 दिवसात आम्ही पैसे टाकू किंवा लिमिट वाढवून देऊ। 5 तारखेपर्यंत नाही झाला तर परत 7 तारखेला याच्यावरती निर्णय घेऊन काहीतरी पुढची पावलं उचलले जातील, एवढंच या ठिकाणी सांगा। लाखांदूर तालुक्यामार्फत आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आज आम्ही इथे फटाके फोडो आंदोलनाला सुरुवात केली। आणि आताची जी सरकार आहे, पहिले कुंभकर्ण जो होता त्याला भूक लागायची तेव्हाच तो जागा व्हायचा, आणि आताची जे सरकार आहे इलेक्शन आला की फक्त शेतकऱ्यांची त्यांना आठवण येते। आज 3 महिने होऊन गेले, आमच्या धानाचे पैसे आम्हाला मिळाले नाही। आमचे धान आमच्या घरी पडून आहेत, आणि धान पडून असल्यामुळे आम्हाला समोरच्या हंगामासाठी रब्बीच्या हंगामासाठी आम्हाला अडचण होत आहे। तेव्हा या सरकारने येत्या 2 दिवसामध्ये आमचे पैसे द्यावे आणि आमच्या धानाची लिमिट वाढवून द्यावी, अन्यथा आम्ही भंडारा येथे DOM ऑफिसमध्ये उभारी मोर्चा आम्ही करणार आहोत। तेव्हा आज इथं आमचं आंदोलन इथं संपलेलं आहे, पण 2 दिवसामध्ये पैसे जमा नाही झाले तर आम्ही पुन्हा भंडाऱ्याला उभारी मोर्चा आंदोलनाला सुरुवात करणार। ही शासनाने याची दखल घ्यावी, हा आमचा सर्व शेतकऱ्यांतर्फे इशारा आहे। शासनाने धानाचे पैसे आणि धानाची लिमिट न वाढवल्यामुळे आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी धानाचे पैसे आणि धानाची लिमिट वाढवण्याकरिता या ठिकाणी फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मार्केटिंग अधिकाऱ्याकडून आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार अशा खोटी आश्वासन आम्हाला मिळत होती। 1 महिना लोटूनही शासनाने पैसे जमा केले नाही। ज्याप्रमाणे 9 महिने 9 दिवसात एखाद्या बाईची डिलिव्हरी होते, पण शासनाची अजूनपर्यंत डिलिव्हरी नाही झाली, त्या शासनाची शेजारिंग करण्याकरिता हा आम्ही फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसात शासनाने आम्हाला हे पैसे टाकले नाही, कारण तारीख पे तारीख एखाद्या बाईची डिलिव्हरी 9 महिने 9 दिवसात होते, पण शासनाची डिलिव्हरी काही होत नाही। म्हणून शासनाची शेजारिंग करण्याकरिता आम्ही हा फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये जर शासनाने पैसे टाकले नाही तर आम्ही DOM ऑफिसमध्ये अशाच पद्धतीचा मोठा आंदोलन करून DOM ऑफिसची आम्ही शेजारिंग केल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा इशारा आहे। उमरखेड पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड बिबी इथं श्रीमद भगवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला। श्री सद्गुरू भानुदास महाराज येहळेगाव यांच्या आशीर्वादानं सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं।
यामध्ये सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सहभाग घेतला आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची महापंगत अन्नदाते दत्तराव लक्ष्मणराव मुटकुळे यांनी दिली। तर यावेळी काल्याचे कीर्तन हभप पांडुरंग महाराज येहळेगाव यांनी केलं। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषद सांस्कृतिक भवन इथे दिवंगत अजित पवार यांना सर्वपक्षीय सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमात दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना दर्यापूर अंजनगाव सुर्जी मतदारसंघाच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी लवटे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या। मौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी ओम शांती म्हणत 2 मिनिटांचं मौन पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली। यावेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। उमरखेड येथील रिपब्लिकन युवा सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश आणि पदनियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची प्रस्तावना भीमराव खंदारे यांनी केली, तर सूत्रसंचालन शहर अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांनी केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येते। यावेळी जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन करत स्वाभिमानानं सत्तेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमात ॲडव्होकेट श्याम भलगे यांची यवतमाळ जिल्हा विधी सल्लागार प्रमुखपदी, बबनराव वाहुळे यांची पोफाळी सर्कल प्रमुखपदी, रामदास काळे यांची उमरखेड तालुका कामगार आघाडी प्रमुखपदी, शंकरराव हिंगमिरे यांची उमरखेड शहर सदस्यपदी आणि बाळासाहेब जिल्हावार यांची महात्मा फुले वॉर्ड शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। तसंच अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना मालकमंत्री असा टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावलाय। गणेश नाईक यांनी पाटण तालुक्यात सभा घेऊन देसाई यांच्यावर टीका केली। नवी मुंबईच्या प्रचारात मालकमंत्री उपस्थित होता, त्यावेळी नाईक म्हणाले, तो माझा टांगा पलटी करतो, परवानगी द्या म्हटलं होतं, मी परवानगी देतो, माझा टांगा पलटी करून दाखवा असं आवाहन त्यांनी केलंय। गणेश नाईक यांनी पुढे सांगितलंय, तो 5 वर्ष दारू मंत्री होता, मी 10 वर्ष होतो, आम्ही कुणाची चपटीही घेतली नाही। त्यांनी शंभूराज देसाई यांना आव्हान दिले की दादागिरी कोणाची ऐकून घ्यायची नाही, दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यात आहे असं ते म्हणाले। मी सांगितलं अतुल भोसलेंच्या कॅम्पसमध्ये की ज्याचे हात साफ असतील ना तोच जनता दरबार घेऊ शकतो, ज्याला पाकिट आणि हप्ते भेटतात ना तो जनता दरबार घेऊ शकत नाही। पटतं का? आणि म्हणून आता नवी मुंबईत तर 12 तारखेला जनता दरबार आहे। आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला मालकमंत्री आला होता। कुठे काय मी पालकमंत्री बोलतो, मालकमंत्री काय बोलला होता, आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर। काय बोलून गेला? त्याला विचारलं मग राज्य शिवसेनेचं महापौर होणार, मग कोणा झाला महापौर? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या झाल्या। नवी मुंबईत सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले, म्हणून नवी मुंबई जनतेला आम्ही आभार मानलेत। आणि मला माहिती पाटणची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे, अशा हरामाच्या पैशाला हात लावणार। आता तो 5 वर्ष मालकमंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्ष होतो। किती म्हणजे सिनियर मी आहे ना, पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही। इथे बिअर बार वाले असतील, तुमचे वाईन शॉप, कुठल्या हरिचालाला सांगा गणेश नाईक तुमचा पाणी तरी मागितलंय का? नाही, यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा। नवी मुंबईच्या जनतेस सारखंच तुम्हाला आवाहन करेन, प्रामुख्याने डी.आर. पाटील, आता तिकडचे डी.आर. पाटील सगळे तुम्ही लोकांनी तिकडे आपले मतदार आहेत ना, यांच्यासाठी बस भरून घेऊन या, बस भरून घेऊन या। आणि विक्रमसिंह पाटणकर त्यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित ज्याला निवडणूक लढेल त्याला मी तर शब्द दिलेला आहे, एक तरी जाहीर सभेला मी येणार आणि पुढच्या वेळेला सत्यजित हा आमदार होईल असा विश्वास व्यक्त करतो। खरं म्हणजे आता पुन्हा एक कुठे आपली मीटिंग आहे कोयनानगरला,
पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही इथे असाल तरी सुद्धा तुमच्याकडे आता बघितलं प्रत्येक गावामध्ये मला ओळखणारे नाही मानणारे लोक आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही जनता दरबारात या. की इथं नाही, इथं जर इथून पाठवलं तरी पत्र हरकत नाही, तिथे याची गरज नाही ना. दादागिरी कोणाची ऐकून घ्यायची नाही, ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. हे गुंडे फुंड्यांचं राजकारण दुसऱ्यांना शिकवा. हे तर कुठल्या तरी एका गावामध्ये कोणाला जाऊ देत नाही. कुठलं गाव? गावरी. तुम्ही अर्ज करा, इथे पोलीस यंत्रणा गावरी या उमेदवारांना घेऊन जा गावामध्ये. हात लावला तर हा गणेश नाईक बघतो. त्या मालक मंत्र्यालाच माझं आव्हान आहे की लोकशाहीमध्ये लोकांशी प्रेमानं वाग, मत माग, मोठे व्हा, आमचं म्हणणं नाही. परंतु लोकांची मुस्कटदाबी करून, गुंडागर्दी करून, अरे हा गणेश नाईक कधी कोणाला नाही घाबरला. एकदा मी बोललो तो नरेंद्र की आंतरराष्ट्रीय सगळे गुंडे गणेश नाईकला ओळखतात. मी त्यांना वाटलं गणेश नाईक त्यांच्यावर पाठर आहे का, ओळखतात म्हणजे गणेश नाईक काय चीज त्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही गुंडागर्दी केली नाही आणि आम्ही गुंडागर्दी कोणाला करू देत नाही. दादागिरी हा शब्द प्रेमाचा असतो. दादा म्हणजे मोठा भाऊ, ती आम्हाला भाषा समजते. परंतु ही गुंडेगर्दी, चाकू सुरे, तलवार या गोष्टींना आम्ही, आणि आपल्या कुठला ब्लेड मारला कोणाला कधी तुम्ही सांगितलं? कधीची घटना आहे ती? किती झाले? 2 वर्षापूर्वी. आता गणेश नाईक बेटने टाचणी लावून बघा म्हटलं. काय बोललो? बिलेट तर राहिली बाजूला, टाचणी लावून बघा. आणि मी आश्वस्त करतो की इथले आपले जयकुमार गोरे हे पलीकडचे पालकमंत्री साताऱ्याचे, पण ह्या पाटण तालुक्याला गणेश नाईकने दत्तक घेतला. आजपासून मी सांगतो, तुम्ही निर्धास्तपणे मतदान करा. आपल्या ह्या 7 लोकांना तर निवडून द्या, परंतु पाटण तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती यांना घवघवीत आणि कमल निशाणी लोकांना सांगायला विसरू नका. मगाशी जशा तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आता इथून गेल्यानंतर गाव सोडायचं नाही. गाव सोडला तर मग ते वाटप झाली तर पोलिसांना बोलवा एकदा. वाटप समजतं कधी वाटप? दारूच्या बाटल्या पण वाटतील, हरामाचा पैसा पण वाटतील. तो पैसा लोक घेणं, पण गोरगरीब बिचारा एखादा कोणाला याची पापाचा पैसा आहे माहीत नाही, बिराज बिचारा कधी एखादा हात घालेल. परंतु अशा प्रकारचे पैशाची वाटप होत असताना तिथेच अडवा, तिथे अडवा. इथले SP आहेत तुषार जोशी, एक 8 दिवसापूर्वी दुसऱ्या प्रकारात माझे बोलणं, मी आज त्यांना जाताना फोन करून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाचं वाटप होता कामा नये. आमच्याकडे हरामाचे पैसे नाहीत म्हणजे आम्ही लोकांना पैसे वाटणार नाही. आम्ही वाटू तर प्रेम वाटू, आणि त्या प्रेमाच्या ताकदीवर निश्चितपणे सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व येणार आहे. ही पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहे असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बुलढाणा नगरपालिकेच्या पूर्व नगराध्यक्ष नजमुन्निसा बेगम सज्जाद यांनी संविधानाची सतत जाणीव ठेवून कार्यभार चालावा या हेतूनं संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य आणि आकर्षक प्रतिमेला नगराध्यक्षाच्या दालनात शीर्षस्थानी स्थापित केलं होतं. 9 वर्षानंतर 5 जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. परंतु नगराध्यक्षांच्या आसनाच्या शीर्षस्थानी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढण्यात आली आणि त्या जागी राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जैसे थे स्थितीत त्वरित स्थापन करावी, नगराध्यक्ष आसनाच्या शीर्षस्थानी कायमस्वरूपी सुरक्षित ठेवावी आणि नवीन इमारतीतही नियमानुसार प्रतिमा राहील याची तजवीज करावी, जेणेकरून अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणी संविधानप्रेमी गजानन ससाणे यांनी केली आहे. सदर मागणीसाठी गजानन ससाणे यांनी बुलढाणा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अमेरिकेचा शेतकरी म्हणजे मॉलवाला व्यवसायी आहे आणि भारतातला शेतकरी म्हणजे छोटा किराणा दुकानदार आहे. आणि त्या दोघांची खुलं व्यापार करून दोन्हीकडला व्यापार खुला करून त्या दोघांची स्पर्धा लावल्या जाणार आहे. आणि या स्पर्धेत भारतीय शेतकरी कुठे टिकेल
ज्या ठिकाणी तिथलं शेतीची इन्व्हेस्टमेंट कमी आहे त्या ठिकाणी उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यांना कॉस्ट ऑफ जे लागत आहे त्यांची ते लागत मूल्य कमी आहे आणि या ठिकाणी भारताच्या शेतकऱ्याचं लागत मूल्य खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत इथला शेतकरी तिथल्या शेतकऱ्याशी स्पर्धा करणं अशक्य आहे. आपल्याकडे त्यांना ड्युटी फ्री आपण केलं आहे आणि तरी 18% आपण त्या ठिकाणी ड्युटी देणार आहोत. आधी जेव्हा इतिहासात जर आपण गेलो तर 3.5% आपल्याकडे आपल्याला त्यांच्याकडे ड्युटी होती आणि 18% त्यांना आपल्याकडे ड्युटी होती. अशा सर्व परिस्थितीत हा जो केलेला करार आहे या करारात शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, भारतीय शेतकऱ्याशी विचारपूस केली नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही करार दुसऱ्या देशांशी करता त्या व्यापारातल्या प्रतिनिधी मंडळाचं म्हणणं ऐकून घेता, त्यांचे नफे तोटे त्यांना काय अपेक्षित आहे ते समजून घेता आणि या ठिकाणी शेतकऱ्याला 3 काळे कायदे असो की आता अमेरिकेसोबत केलेला हा करार असो, शेतकऱ्यांचा सौदा हे सरकार हस्ते परस्ते तिकडच्या तिकडे करून टाकते. हे अनुचित आहे आणि काँग्रेस म्हणून काल दिवसभर आमचे विरोधी पक्षनेते राज्यसभा असो आणि लोकसभा असो या विषयावर संसदेत बोलले आणि तटस्थ भूमिका आम्ही मजबूतीने भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची घेतली आहे खंबीरपणे. जर सरकार म्हणतं की हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तर आपला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आणि तिथल्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला कळते की अशा प्रकारचा करार आपल्या देशाने केला आहे. चोरी छुपे करायची गरज काय होती? उघडपणे हा करार का केला नाही आणि उघडपणे त्या कराराच्या बाबी काय आहेत आणि त्या करारामध्ये नेमके कोणते तुम्ही मुद्दे घेतलेले आहे ते देशातल्या शेतकऱ्यांशी या सरकारने तातडीने आता चर्चा केली पाहिजे त्या विषयावर आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनात ते मुद्दे आणून दिले पाहिजे आणि त्यानंतर या देशातल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही त्याच्यासाठी संरक्षकाची भूमिका आम्ही घेऊ. हे सरकार बोलायला चुकत नाही, पण नेमकं संरक्षण तुम्ही कोणत्या व्यापाऱ्यांचं करतायत आणि कोणत्या उद्योजकांचं करतायत आणि कुठे शेतकऱ्यांचं वाटोळं करताय हे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आता समजायला लागलं आहे. राज्यात महायुती सरकार असताना सत्ताधारी गोटातूनच एकमेकांवर जोरदार हल्ले होताना दिसत आहेत. भाजपच्या रडारवर थेट पालकमंत्री शंभूराज देसाई आलेत. त्यांच्या मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत गोरे यांनी आक्रमक भूमिका घेत दबावाच्या राजकारणावर थेट आरोप केलेत. पाटण तालुका असो किंवा कराड दक्षिणचा भाग असो, हा सगळा भाग दबावाच्या राजकारणाचा बळी ठरत आहे. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांना दाबलं जाते. इतकंच नाही तर पोलीस, महसूल प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असं गोरे म्हणाले. हा अख्खा पाटण परिसर असेल किंवा कराड दक्षिण मधला काय भाग असेल, हा सगळा भाग सातत्यानं दबावाच्या राजकारणाचा बळी पडलेला भाग आहे. गेल्या काही दिवसापासून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांना दाबण्याचं काम, तहसीलदार पासून तलाठ्यापासून अगदी कोतवाल बांधवांच्या पर्यंत त्यांच्या प्रेशर टाकायचं आणि या भागातल्या लोकांना त्रास देण्याचं काम, त्याच्याही पुढे जाऊन अगदी कलेक्टर सीओ पासून या सगळ्या यंत्रणा या विकास कामासाठी आहेत का या इथल्या प्रशासकीय व्यवस्था लोकांना त्रास देण्यासाठी आहेत, अशा पद्धतीच्या भावना तयार झाल्या. वास्तविक जेव्हा आपल्याला सत्ता मिळते, जेव्हा आपल्याला पालकत्व मिळतं, तेव्हा आपण इथल्या सगळ्या लोकांचं पालकत्व घेण्याची जबाबदारी आपली असते. पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन जनता ही आपली आहे आणि या जनतेच्या पाठीशी आपण सुखदुःखात राहिलं पाहिजे, ही भूमिका वास्तविक पातळीवर घेण्याची आवश्यकता आहे. पण ही भूमिका न घेता जनतेला दुःखामध्ये लोटणं, त्रास देणं, याच्यामध्ये आनंद मानणारी शक्ती इथं तयार झाली, याचं दुःख सातत्यानं एक राजकारणी म्हणून, समाजकारणी म्हणून मला आहे, कारण हे दुःख सातत्यानं आमच्यापर्यंत पोहोचलं. आता कुठल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची, कुठल्या तलाठी बंधवाची, कुठल्या इथल्या तहसीलदाराची आता हिंमत होणार नाही की आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याची, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला चुकीच्या दिशेने बघण्याची आता हिंमत होणार नाही, हे सांगण्यासाठी आले. आम्ही पण सरकारचे घटक आहोत, आम्ही पण मंत्री आहोत.
याबद्दल आपण निश्चिंत राहा. त्यामुळं कुणी समजायचं कारण नाही की मी पालकमंत्री आहे, या लोकांना काही मिळणार नाही. तर काळजी करू नका. जे पाहिजे ते सगळं ग्रामविकास खात्यामध्ये मिळतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांचा निरोप घेऊन मी तर आलोय की अख्खं सरकार तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. आणि सत्यजित दादाला 8 कोटी रुपये दिले. 4 आमदाराचं बळ एकट्या दादाला दिलं. 4 आमदाराचं बळ झालं का नाही काम गावात? हरवलं का कोणी? नाही ना? कसं हरवलं? ते गोऱ्यांचं आहे ना. ठीक आहे. परवा एका ग्रामपंचायतीला गेलो, वाटेत माणसं येऊन उभी राहिली. म्हणजे इकडे का उभं राहिलंय? भाऊ तुमची गाडी आत गेली तर तुमच्या गाडीला त्रास होईल म्हणे. का असं? आमची ग्रामपंचायत एका विशिष्ट पक्षाची नाही म्हणून आम्हाला रस्ता मिळत नाही. पण आम्ही सरकार आहे म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं रक्षण करायचं नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बळ देत नाही असं होणार. पाटण सारख्या भागामध्ये एवढे मोठे नेते आहेत, पालकमंत्री, अजून ग्रामपंचायतीला कार्यालय नाही. बक्षुदादा आले म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीला कार्यालय नाही. भाऊ द्या बक्षुदादा, ग्रामपंचायतीला कार्यालय तर देऊ, चिंता करू नका. जेवढ्या ग्रामपंचायतीला पाहिजे तेवढ्या ग्रामपंचायतीला कार्यालय आपण देऊ. काळजी करू नका. आता निवांत राहा आणि बिनधास्त काम करा. तेव्हा आता कसं होईल? बघितल्यावर काय म्हणतील? आपल्यावर काय केस होईल का? आपले लाईट होईल का? काय असलं काय विषय आता राहणार नाही. आता बिनधास्तपणे भारतीय जनता पक्षाचा झेंडा जेव्हा खांद्यावर घेतलाय तेव्हा आपल्याला त्रास द्यायची हिंमत आणि ताकद कोणामध्ये नाही. काळजी करू नका. बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली, परंतु सभेच्या वेळी रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या, ज्यामुळे उपस्थितीत घट झाल्याचं जाणवलं. बार्शी तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना शिंदे, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी तयार झालेली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेवर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचं चित्र समोर आलंय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.